तुम्हाला जर रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं-फुलकं असं खायचं असेल, तर या पद्धतीने हा व्हेज पुलाव एकदा नक्की करून बघा. झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो. गरम-गरम हा व्हेज पुलाव असा सुद्धा खायला मस्त लागतो किंवा तुम्ही रायत्यासोबत, लोणचं पापड यासोबतसुद्धा खाऊ शकता. साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. तर नक्की एकदा करून बघा. तर व्हेज पुलाव करण्यासाठी इथं मी 1.5 वाटी लांब दाण्याचा बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता. तांदूळ आता 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि 20 मिनिटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू. हा पुलाव मी कुकरमध्ये बनवणार आहे. कुकरमध्ये अगदी झटपट असा तयार होतो. त्यासाठी 1.5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर 1 चमचा दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 4 चक्री फुलाच्या पाकळ्या आणि 2 तमालपत्राची पानं घेतलेली आहेत. थोडेसे खडे मसाले परतून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ. कांदा चांगला सोनेरी रंगावरती मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अर्ध्या-अर्ध्या कट केलेल्या घालू. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत चांगली परतून घेऊ. आलं लसूणचा कच्चा वास जाईतोपर्यंत मी आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे. आता यामध्ये 1 टोमॅटो घालू चिरलेला, 1 शिमला मिरची घालू किंवा ढोबळी मिरची चिरलेली घालू, थोडेसे फ्लॉवरचे तुकडे, ताजे वाटाणे आणि 1 मीडियम आकाराचा बटाटा साल काढून चिरलेला घालू. त्याचबरोबर थोडीशी हळद घातलेली आहे. हळद जास्त घालू नका, नाहीतर कलर भाताचा बदलतो. 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मसाल्यांसोबत भाज्या चांगल्या परतून घेऊ. साधारण 1 मिनिटभर भाज्या परतून घ्यायच्या आहेत. तर भाज्या मी चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू. तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे. तांदूळ आता अगदी अलगद हाताने मिक्स करून घेऊ. मसाल्यांसोबत चांगला परतून घेऊ. तांदूळ मसाल्यांसोबत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये गरम पाणी घालू. तर 1.5 वाटी मी तांदूळ घेतलेला, त्याच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणीच घाला म्हणजे भात झटपट तयार होतो आणि भाताची चव आहे तशी राहते. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालू. साजूक तूप घातल्यामुळं मस्त असा भात चवीला लागतो. हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस मीडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेऊ म्हणजे भात झटपट असा तयार होतो. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकताय मस्त चमचमीत असा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. चमच्याने आता मिक्स करून घेऊ. अगदी मोकळा, सुटसुटीत आणि कमी साहित्यात झटपट असा हा व्हेज पुलाव तयार होतो. आता चमच्याने भात मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि पुन्हा एकदा थोडं मिक्स करून घेऊ. हा व्हेज पुलाव तुम्ही असा सुद्धा गरमागरम खाऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं-फुलकं करायचं असेल तर हा एकच व्हेज पुलाव नक्की करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.